नमस्कार मित्रांनो, जय शंकर. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे दयांसी 888 आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगचा विषय असा आहे, तर आत्ता वाजलेत, किती वाजले रे? 3:12 झालेत, 2:15 झालेत रात्रीचे. आणि आम्ही निघालोय. आता कुठे निघालोय, पुढे जाऊन काय करणार आहे आणि कुठे जाणार आहे हे तुम्हाला बघायला भेटणारच आहे. तर नक्की बघा पुढे काय काय होतंय. चला. आयला कुठं आहे काय माहिती, त्या आयला लय लांब आणलंय मला मित्रांनी. जाऊ दे, आता चालायचंच, बघू आता पुढं कुठं जातोय काय नाही. किती वाजले बघा, दिसतंय का? 5 वाजलेत, 5. आणि आम्ही आता चहासाठी थांबलो. कुठं आहे काय माहिती पण थांबले. बघत राहा बरं का, पोरं आहेत जरा फालतू, ओरडत राहा. भाषा नीट. कटिंग कशी पोरांना आपली फालतू असेल, पण ठीक आहे, काय विषय नाही. चहा बी घेतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. मग काय आता झोप येतील. अजून एक कप. शुभ सकाळ मित्रांनो. आता वाजलेत, किती वाजले? 6:30 वाजलेत. आणि आम्ही आलोय आत्ता निफाड तालुक्यात झुंगेगाव, जिथं 111 फुटी हनुमान आहे. दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही माझ्या मागं बघू शकता, 111 फूट हनुमान आहे. बघितलं? छान. तर अशा ठिकाणी आम्ही इथे आलेलो आहे. आता पुढचा प्रवास आम्ही चालू करतोय. निघायचं? चला. नमस्कार, कसं आहे? आता आम्ही चांदवडमध्ये आलो आहे आणि नाश्ता करायला थांबलो. तुम्हाला दाखवतो मी नाश्ता काय करतो. मी सर विश्वास व्यापारीच नाही मला, मस्त तर्री बिर्री आहे मजबूत. अशा ठिकाणी आम्ही आता मिसळ खातोय. सकाळचे 7:30 ना, बरोबर सकाळचे 7:30 वाजता आम्ही मिसळ खातो. खूप भूक लागली. कंटिन्यू बघत राहा, मजा येणार आहे पुढं. तर अशा ठिकाणी आपण कुठं आलो पप्पू शेठ? मध्य प्रदेश बॉर्डर. तुम्ही बघू शकता, आम्ही आत्ता आलोय मध्य प्रदेश बॉर्डरवर. आता कुठं चाललोय हे तुम्हाला थोडंसं लिंक लागलीच असेल, पण मी नाही सांगणार, ते तुम्हाला पुढे जाऊन बघावं लागेल. कळलं? तर आता किती वाजलेत? माझं तर गटारच बंद पडले. 11 वाजलेत. आम्ही काल रात्री किती वाजता रे? 2 वाजता निघालो होतो आणि आता आम्ही 11 वाजता मध्य प्रदेश बॉर्डरवर पोहोचलो आहे. आता इथून पुढे आमचा प्रवास थोडाच दूरचा आहे, जास्त नाही. बघत राहा कुठे चाललंय. चला भाई. विषय कसं आहे? विषय पप्पू शेठ आहेत सोबत. आणि हे तर माहितीच असेल तुम्हाला, बसतोय गाडीच्या आतमध्ये. पुढं हे काय माहिती नाही, असंच मोकळं व्हायला थांबलो होतो. बाकी काय मजेत ना. चला. तर पद्धतशीर झोप झाली आपली. आता आम्ही इंदोरमध्ये पोहोचलोय. आता जेवायला बघतोय. जेवण वगैरे झालं तर फायनली आम्हाला म्हणजे हॉटेल भेटलेलं आहे. पापड वगैरे आलेलं आहे पद्धतशीर. लय भूक लागली, प्रमाणाच्या बाहेर भूक लागली. बहुतेक आम्ही 7 वाजता, किती रे? 7 वाजता आम्ही 7 वाजता मिसळ खाल्ली होती. त्याच्यानंतर काहीच नाही खाल्लं, डायरेक्ट फक्त जेवायला बसलोय भाई. अवघड कार्यक्रम आहे. भूक लागली, जेवणार आहे आता मस्त. जेवण झालं की नेक्स्ट स्टॉप तुम्हाला कळेलच. बघत राहा कंटिन्यू. कसं आहे, कुठं आलं सांगा बरं फक्त तुम्ही, ज्यांनी ओळखलं ना भाई. असा आहे विषय. मग डायरेक्ट राज्याचे जास्त आहे भाऊ आपल्याकडे.
आदवा हो फायनली आम्ही उज्जैनमध्ये पोचलो आहे. एक पप्पू शेट निवांत माणूस भाई, पद्धतशीर लोड नाही. हो आता दर्शन घ्यायचं आहे. आता बघू प्लॅन कधीचा होतोय, आज होतोय की उद्या जातोय काय माहिती नाही अजून. तोपर्यंत जरा आराम करतो. दीड दिवसाचा प्रवास केला होय पप्पू शेट, अख्खा 1.5 दिवस गाडीत काढलाय. आता आराम करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यात आंघोळ नाही आहे, काहीच नाही आहे. सगळं आता फ्रेश बिश होणार मस्त, मग झोपणार आहे डायरेक्ट. आता कालपासून हा एकच टी शर्ट आहे, तोच तुम्हाला दाखवते. काय विषय नाही, मस्त आहे रूम बीम. चला काय विषय नाही. कसं आहे मग भाई, आवरून झालेलं आहे पूर्णपणे मस्त फ्रेश. काल रात्री 2 वाजता निघालो होतो. आज 5:30-6ला आम्ही उज्जैनमध्ये पोचलो. आंघोळ नाही, काय नाही, काहीच नाही. आणि आता फायनली फ्रेश झालेलं आहे. आता निघालो आहे मंदिरात. कुठल्या मंदिरात? महाकाल. जय महाकाल. तर आता निघालो आहे. एक फालतू आहे पप्पू शेट एक. आता निघतोय आम्ही मंदिरात, तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होते ते. चला भाई. कसं आहे, आता आम्ही चाललोय मंदिरात, ते पण फरारी रे शेटच्या फरारी शेट. कसं आहे भाई, कसं आहे, कसं आहे. मंदिर पुढे आहे ना अजून. हा चलो, एक नंबर गेट, एक नंबर गेट तिकडे का? पैसे नक्की ये 5 मुलगा बास्केट का प्रसाद जैसा लगेगा. हमारे कलाकार मी रात्री इथे बसतो मागं. चाललो आहे दर्शनाला. मी तुम्हाला सगळं दाखवू शकत नाही, कारण की आतमध्ये मोबाईलला अलाउड नाही आहे. तुम्ही इथपर्यंतच बघू शकता. ह्याच्या पुढं सॉरी फॉर दॅट, माफ करा. जय महाकाल. चला. जय महाकाल. ड्राई फ्रूट है, दूध है, सब मिक्स होकर बने. गोला गोला वाला डलेगा है ना उसमें, वैसे ही खाना. थंडाई बोलते पप्पू शेट बोलते आणि थंडाई बोलते. अश्विन भाऊ बोलते, थंडाई बोलते. बाबा की नगरी में आओ, सो जाओ, आधा सब थकान दूर हो जाएगा. काही एक नंबर दर्शन झाले, एक नंबर. गर्दी खूप होती पण काय विषय नाही, पण दर्शन खूप मस्त झालेलं आहे. आता आम्ही जेवायला बसलो आहे. इथे पण गर्दी आहे, लय गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. तरी पण दर्शन एकदम व्यवस्थित झालं. आता जेवून आराम करायला झोपणार निवांत, काय विषय नाही. चला. जय महाकाल. क्या नाम है आपका?
आझर खान. भावांनो, आता मी घरी चाललोय. दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालंय. जय महाकाल. कसं वाटलं लुक मित्रांनो? कमेंटमध्ये जाऊन नक्की सांगा. तोपर्यंत तुम्ही नक्की सांगा माझा लुक कसा वाटतोय. नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता झोप पूर्ण व्यवस्थित झालेली आहे. आता सगळेजण फ्रेश होत आहेत. आता फ्रेश होऊन घरी चला. तोपर्यंत मी पण फ्रेश होतो. आवरायचे आता. चलो. नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे. आता आवरून बिवरून आम्ही निघालोय घरी. तर बघू जाताना काय काय वगैरे. जर थांबलो कुठे तर तुम्हाला पण बघायला भेटणार. त्यात काय वाद नाही आहे. आता निघालोय. बघत राहा पुढे पुढे काय होते. तोपर्यंत जय महाकाल. नमस्कार. नाश्त्याला थांबलोय पप्पू अँड पप्पूला. इकडे ते अजून मध्य प्रदेशमध्ये. निघालोय आता घरी. म्हटलं पहिला नाश्ता करून, त्याशिवाय हालता येत नाही. नमस्कार मित्रांनो, कसं काय? सगळं बरोबर आहे ना? निवांत आहे ना? निवांतच पाहिजे, विषयच नाही. आता आम्ही प्रीतमपूरमध्ये आहे. गाडीला एक छोटासा प्रॉब्लेम झाला होता, सॉल्व झालेला आहे. काय विषय नाही. आता गाडी मस्त वॉश करतोय. वॉश झालं की रिटर्न. हा मग गाडी दाखवतो. यार काय विषय पोरांनो, काय विषय? काहीच विषय नाही आहे. चाललोय, निघालोय. आता कुठे काय माहिती नाही आहे. सध्या तरी मध्य प्रदेशमध्येच आहे. अजून काही महाराष्ट्रापर्यंत पोहोचलो नाही आहे. खूप उशीर होणार आहे जायला पण. बहुतेक पहाटेच असं वाटतंय मला तरी. काय मग आता चला जाता. आता अजून काही दाखवता आलं तर तुम्हाला दाखवतो. ए भाई, लय जोरात पाऊस चालू आहे. लय जोरात, लय खतरनाक पाऊस आहे. पुढचं दिसत पण नाही अक्षरशः, एवढा जोरात पाऊस चालू आहे भाई. 20 तास असल्या खतरनाक कडकताय. जाऊ बघितलं का? कसलं शॉट चालू आहे रे घाण. आम्हाला तर काही दिसतच नाही. आम्ही तोंडवर करून पुढची फिल्मिंग केली ना. त्याच्यामुळं आमचं तर अवघडच झालं आता. भाई लय खतरनाक पाऊस आहे. मस्करी नाही करत. एवढा डेंजर पाऊस आहे की आम्हाला दिसत पण नव्हतं अक्षरशः आत बाहेरचं की आम्ही कुठं चाललोय काय. आता आम्ही जेवायला थांबलोय. कुठं थांबलोय ते तर माहीत नाही आहे, पण जेवायला थांबलोय. म्हणजे थोडा पाऊस कमी होईल मग आम्ही निघणार आहे. पाऊस खूप डेंजर आहे, म्हणजे सगळं खतरनाक पाऊस चालू आहे. सांगू शकत नाही बाबा. बाय बाय मित्रांनो. चल अश्विन. अश्विन बोललो मी. चल. फायनली पोचलोय घरी. किती 4:15 का 4:30 झालेत. मस्त दर्शन विर्शन घेऊन एकदम मस्त सगळं पद्धतशीर घरी आलेलो आहे. बरं वाटतंय घरी आल्यावर. आता झोपणार आहे. परत आपलं आहे ते चालू ड्युटी. चला बाय बाय. आणि व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.